नमस्कार मित्रांनो, जी के स्टोरी टेलरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक आणि भयानक असा अनुभव। आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरारक अशा अनुभवाला सुरुवात करूया। मी पुण्यात शिक्षणासाठी होतो तेव्हाचा हा अनुभव आहे। मी सकाळी कॉलेज आणि रात्रीचा रिक्षा चालवायचो, ज्यामुळे मला घरी पैसे मागायची गरज पडायची नाही। तर असंच एक दिवस मी रात्रीचा रिक्षा घेऊन 10च्या दरम्यान कस्टमरची वाट बघत होतो। मुसळधार पाऊस चालू होता। मी मस्त किशोर कुमार साहेबांचे गाणे लावून निवांत बसलो होतो। आज काही कस्टमर जास्त नव्हते। पावसाचा जोर वाढू लागला, त्यामुळे घरी निघून जाऊ असा विचार करत मी रिक्षा चालू केली आणि घराच्या दिशेने निघालो। तेवढ्यात बस स्टॉप जवळ एका बाईने मला हात दिला। एकटी बाई माणूस पावसात दुसरी रिक्षा कुठे शोधेल, म्हणून मी रिक्षा तिथे उभी केली। छत्री डोक्यावर घेऊन ती बाई उभी होती। कुठे जायचे असं विचारताच ती म्हणाली, मला त्रिकोणी बंगल्याजवळ जायचे। त्रिकोणी बंगला तिथून बराच लांब होता। मी जरा वाढवून भाडं सांगितलं, कारण लांबही होता आणि सुनसान रस्ता होता। तिकडे चोऱ्या माऱ्याची भीती असते, पण त्यावर ती जराही काही न बोलता लगेच रिक्षात बसली। एरवी लेडीज जास्त भाडं म्हणलं की एवढं डोकं खातात, आज या बाईला कोणता देव पावला हाच विचार करत मी मनोमन हसत लगेच रिक्षा चालू केली। चाकणपासून 1 तासाच्या अंतरावर तो बंगला होता। शहर मागे पडले। ती बाई फक्त बसून होती, काहीच बोले ना। मी सहजच काहीतरी बोलावं म्हणून, आज लयच जोरात पाऊस पडतोय नाही असं म्हणलं, पण त्यावरही ती बाई काहीच बोले ना। मग मी आपलं किशोर कुमार साहेबांचा आवाज परत वाढवला, म्हणजेच गाण्यांचा आवाज वाढवला। आता जरा सुनसान रस्ता लागला होता। अचानक गाण्यांचा आवाज बंद झाला। पावसामुळे असं होतंय की काय असा विचार करतच होतो आणि सहज माझं लक्ष वरच्या आरशाकडे गेलं आणि माझ्या अंगावर सरकन काटा येऊन गेला, कारण त्या आरशात मागे कोणीच दिसलं नाही। मी भीती लपवत तिरक्या नजरेने मागे वळून पाहिलं तर मागे ती बाई बसलेली होती। मी अजून एकदा पुन्हा आरशात पाहिलं, पण याही वेळेस ती आरशात दिसली नाही। बापरे, हा काय प्रकार आहे? मी पुरता घाबरलो होतो। मी परत एकदा थोडी हिंमत एकवटून आरशात पाहिलं आणि आता मात्र भीतीने माझी गाळण उडाली, कारण मागची शीट पूर्णपणे मोकळी होती। मी जोरात मागे वळून पाहिलं। यावेळेस त्या बाईनेही माझ्याकडे पाहिलं। ती विक्षिप्त हसली आणि तिच्या डोक्यातून अचानक रक्त वाहू लागलं। ती तिचा हात माझ्या गळ्याकडे आणू लागली। तिची टोकदार नखे माझ्या मानेला टोचली आणि माझं रिक्षावरचं नियंत्रण सुटलं। रिक्षा थेट एका झाडाला जाऊन धडकली। मी जागीच बेशुद्ध झालो, पण बेशुद्ध होताना मला त्या बाईचं विचित्र आणि किळसवाना हास्य ऐकू येत होतं। जेव्हा मला जाग आली तेव्हा मी दवाखान्यात होतो। एक पोलीसवाला मला दवाखान्यात घेऊन आला होता। रिक्षाचे मालक आणि मालकीन आले होते। त्या मालकीनबाई खूप रडत होत्या। मला शुद्ध येताच त्यांनी मला मायेनं जवळ घेतलं आणि मी बरा आहे ना याची चौकशी करू लागल्या। मी बरा आहे यामुळे देवाचे आभार मानू लागल्या। पोलीसवाल्याने मला सांगितलं माझ्या रिक्षाचा ॲक्सिडेंट झालता। मी त्यांना त्या बाईविषयी विचारलं असता मी रिक्षात एकटाच होतो असं त्यांचं म्हणणं होतं। रिक्षाचं नुकसान झालं होतं, पण तू बरा आहेस हेच खूप झालं असं म्हणत त्या काकांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला। तेवढ्यात मला त्या पोलीसवाल्याने सांगितलं की मागचे 2 दिवस झाले तिथे रिक्षाचा ॲक्सिडेंट होतोय। 2 रिक्षावाले जागीच गेले। तुझं नशीब बलवत्तर म्हणून तू वाचलास वाटतं। मी त्याला सगळा प्रकार सांगितला। त्याने मला एका बाईचा फोटो दाखवला आणि मला धक्काच बसला। ही तीच बाई होती जी माझ्या रिक्षात बसली होती। हीच ती बाई जिला मी सोडायला गेलो होतो असं म्हणताच पोलीसवाल्याने जे सांगितलं ते ऐकून माझी बोबडीच वळाली। तो म्हणाला, 5 दिवसांपूर्वी रिक्षातून जात असताना त्या बाईचा त्याच रोडला ॲक्सिडेंट झालता आणि ही जागीच ठार झाली होती। बहुतेक तीच त्या दोघांनाही दिसली असावी। एवढं बोलून तो तिथून निघून गेला। 8 एक दिवसांनी मला बरं वाटत होतं, पण तेव्हापासून मात्र
मी पुन्हा कधीच रिक्षा चालवली नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.